मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा न्याय झालाय. 17 वर्षांनी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर निष्पाप हिंदूंची निर्दोष मुक्तता झाली आहे. हिंदू धर्मासाठी आयुष्य वाहिलेल्या एका संत महिलेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसनं चक्क रान उठवलं. आपल्या मर्जीतल्या पोलीस अधिकारी लोकांकडून साध्वी आणि कर्नल पुरोहितांना यामध्ये अडकवलं. पोलिसांनी तब्बल 13 दिवस साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर अन्वयित अत्याचार केले. कर्नल पुरोहितांनाही खूप मानसिक त्रास देण्यात आला. जे कर्नल पुरोहित देशासाठी प्राणपणाने सीमेवरती लढले, त्यांच्यासाठी काँग्रेसने षडयंत्र रचलं. या घटनेची पाळंमुळं शोधली असता लक्षात येतं की काँग्रेस सरकारनं कसा जाणीवपूर्वक भगवा दहशतवाद निर्माण केला. याच काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांनी भगवा दहशतवादाचा बनाव रचला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार केला होता. पण कर्म कसं फिरतं बघा ना. याच दिग्विजय सिंगांचा साध्वी प्रज्ञा सिंग यांनी तब्बल 3.5 लाखांनी पराभव केला होता आणि अखेरीस 17 वर्षाच्या अथक प्रतीक्षेनंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. हा विजय आहे हिंदूंच्या सहनशीलतेचा. हा विजय आहे हिंदूंच्या एकतेचा.